हा ठीक आहे. हे बघ, आपण BTST चा ऑलरेडी म्हणजे सॉरी स्कॅनरचा आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे आपल्या ग्रुपवरती. कुणाल सर तुम्हाला माहित असेल स्विंग ट्रेडिंगचा सेटअप, अनुप सरांना माहित असेल, आता प्रशांतसाठी नवीन आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक सिलेक्शनचा ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय, तो प्रशांत सर पाहून घेतील. ओके, पण आता BTST साठी आपल्याला करायचं, BTST साठी सेम सेटअप घ्यायचा, सेम स्कॅनर आहे BTST साठी. हा जो स्कॅनर आहे सेम यूज करायचा जो की तुम्हाला प्रोव्हाइड केलाय. ओके, याच्यामध्ये हे 2-3 पॉईंट काही गरजेचं नाही आहेत. तुम्हाला फर्दर फिल्टर करायचं असेल तर चालू शकतो. ओके, हे 2-3 पॉईंट गरजेचं नाही आहेत. आणि याच्यामध्ये ना प्राइस 2000 चा आहे, म्हणजे मार्केट कॅप आहे ना ओरिजिनल, सॉरी हे काही गरजेचं नाही, हे पण गरजेचं नाही आहे. हा फिल्टर एक काढूयात आपण, आणि 100च्या खाली प्राइस असेल तरी चालेल. मार्केट कॅप पण 2000 करोडची टाकलेली आपण, तरी इथे पण 1500 करोडची टाकूयात. ओके, रन स्कॅन करायचा. आता BTST साठी घेतोय आपण, मग BTST साठी तुम्ही स्टॉक कधी घेणार? ऑब्विसली तुम्हाला 3-15च्या आसपास स्टॉक घेतले पाहिजे, बरोबर? 3-15-30च्या आसपास. पण मग ते तुम्हाला ऍटलिस्ट 15 ते 20 मिनिटं ऑलरेडी अगोदर माहित पाहिजे ना की आपल्याला हा स्टॉक मध्ये बाईंग करायचंय, की त्याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस करायला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं ऍटलिस्ट लागतील. 2 ते 3 स्टॉक घ्यायचे म्हणणार ऍटलिस्ट BTST साठी एका स्टॉक मध्ये BTST नाही करायची कधीच. कमीत कमी 3 ते 4 स्टॉक आहेत ना, त्याची एक बास्केट बनवायची आणि ते तिन्ही स्टॉक आहे ना इक्वल प्रमाणात घेऊन टाकायचे. ओके, आता सपोज मला 3 स्टॉक आलेत, के फिनटेक, ओके, त्याच्यानंतर सिगाची आणि इंडिया बुल्स रिअल इस्टेट. तर मी काय करेन, सरळ हा उचला आणि आपल्या सेटअप मध्ये बसतो का बघायचं आपल्याला फक्त. ओके, आता प्रशांतसाठी नवीन आहे, आपला सेटअप ऑलरेडी आपण युट्यूबवर अपलोड केलेला आहे. ओके, डेली चार्ट. ओके, आणि आपला स्विंग ट्रेडिंग हा सेटअप. कुणाल सर काय वाटतं, आपल्या सेटअप मध्ये बसतोय का स्टॉक? प्रीवियस लेक्चरला तुम्ही होते. हॅलो, स्विंग ट्रेडिंगला नव्हतो मी. स्विंग ट्रेडिंग नव्हते हा तुम्ही? म्हणजे BTST नव्हतो, BTST ला BTST आज घेतो. नाही, याला नव्हतो मी, ऑप्शन याला होतो. ओके ठीक आहे, हे बघा काय दिसतंय इथं, इथे ब्रेकआउट होऊ शकतो उद्या, बरोबर? ऑब्विसली झालाय जवळपास, दिसतो की इथे झालाय जवळपास. ओके, हा स्टॉक मध्ये उद्या मोमेंटम चांगली होऊ शकते, म्हणजे हा एक स्टॉक टेक्निकली स्ट्रॉंग आहे. आपल्याला काय दाखवायचं, 10 EMA च्या वरती बुलिश कॅन्डल, त्याच्यानंतर MACD क्रॉसओव्हर, ADX आपल्याला पाहिजे 20 ते 50च्या दरम्यान. ओके, आणि RSI 60च्या अबोव क्रॉस केला पाहिजे. आपल्या सेटअप मध्ये बसतोय ऑलरेडी. फंडामेंटल मध्ये जर तुम्हाला चेक करायचं असेल तर फंडामेंटल पण चेक करू शकता. फंडामेंटल मध्ये आपण काय करतो, 2 ते 3 पॉईंट बघतो फक्त. ओके, एक मिनिट दाखवलं नाही का अजिबातच, हे सॅटर्डेला प्रॉब्लेम जास्त येतो, सॅटर्डे संडे. ओके, हे बघा बुक व्हॅल्यू किती 58 आहे. ओके, PE रेशो 49 आणि PB रेशो वगैरे आपण बघतो, ROE बघतो. ओके, याचं सगळं क्रायटेरिया वगैरे आपण ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. ओके, हे 3-4 गोष्टी बघतो, फक्त निगेटिव्ह मध्ये जास्त नसलं पाहिजे काही. ओके, हा स्टॉक आपण BTST साठी घेऊ शकतो, पण BTST साठी घेण्याचा टायमिंग कोणता, कमीत कमी तुम्ही 2.5 ते 3च्या दरम्यान स्कॅन केलं पाहिजे. स्कॅनरवर जायचं 2.5 ते 3च्या दरम्यान, किंवा मग थोडा लेट जरी तुम्हाला जर प्रॅक्टिस होऊन गेली तर रन स्कॅन करायचं, जे स्टॉक येतील त्याच्यामध्ये चार्ट बघायचा आणि सरळ ते चार्ट मध्ये BTST कशी करायची, बास्केट कशी बनवायची ते मी पण सांगतो. ओके, आता हा एक झाला. दुसरा सिगाची. ओके, समजत नसेल तर मला परत म्हणजे रिपीट विचारा बरं का.
हे बघा सिगाचीचा एक चार्ट बघूया आपण. हे बघा सिगाची पण कशाला आहे, ब्रेकआउटला आहे, दिसतोय का तुम्हाला? हे बघा आहे का इथंच. ओके, त्याच्यानंतर MACD क्रॉसओव्हर होत आहे, ADX 32 आहे आणि RSI जस्ट 66 म्हणजे 60 अबोव जस्ट निघालाय. ओके, आपले 4 क्रायटेरिया कंप्लीट झाले. आपण याच्यामध्ये पण बास्केट बनवू शकतो. त्याच्यानंतर तिसरा स्टॉक कोणता आहे? इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, सॉरी इंडिया बुल्स रिअल इस्टेट कंपनी. ओके, हे बघा हा एक. ओके, याचा पण चार्ट बघून घेऊ. आता ऑब्विसली तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायला, फंडामेंटल अनालिसिस करायला टाइम लागेल, बरोबर? हे बघा याच्यात क्रायटेरिया कम्प्लीट होत आहे, 10 EMA च्या वरती आहे, MACD क्रॉसओव्हर होत आहे, ADX 45 आहे आणि 67 RSI. त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी म्हणजे हे करायला जर टाइमच लागणार आहे. ओके, प्राइस ऍक्शन सॉरी टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस करायला टाइम लागणार आहे. सपोज तुम्ही 3च्या दरम्यान जर स्कॅन केले, तुम्हाला 3-4 स्टॉक आले, त्याच्यानंतर काय करायचं, जस्ट BTST साठी तुम्हाला जर घ्यायचे असेल तर काय करायचं, इथे जायचं, ऑर्डर्स मध्ये जायचं. ऑर्डर्स मध्ये गेल्यानंतर इकडे आहे बास्केट नावाची ऑर्डर आहे, इथं काय करायचं, क्रिएट न्यू बास्केट करायची आणि बास्केटला नेम द्यायचं, BTST देऊ शकता किंवा मग काय पण देऊ शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार. ओके, आता ही BTST बास्केट बनवली, त्याच्यामध्ये ना, ओके एक मिनिट, इथे आहे ना तुम्हाला स्टॉक ऍड करायचे. कोणते कोणते स्टॉक ऍड करसान तुम्ही? आता जे ऑलरेडी इंडिया बुल्स रिअल हाऊस फायनान्स ऍड केला, तुम्हाला क्वांटिटी डिसाइड करायची एक बास्केट बनवून. सपोज 100-100ची एक मी बास्केट बनवतो इन्व्हेस्टिंग साठी. ओके, ऍड क्वांटिटी. त्याच्यानंतर दुसरा कोणता स्टॉक आहे आपला? सिगाची. सिगाची इंडस्ट्रीज, हा पण इन्व्हेस्टिंग साठी 100 स्टॉक ऍड. आणि तिसरा एक के फिनटेक. ओके, के फिनटेक, याचा मी बेनिफिट पण सांगतो. कोण आहे ते? आवाज कमी करावा. ओके ठीक आहे. अनुप सर काय प्रॉब्लेम आहे का? हॅलो, हा छान केला रे छान. ओके ठीक आहे. हे बघा, हे तुम्हाला स्क्रीन दिसते ना, 91,000चा मार्जिन लागतोय, बरोबर? मग याच्यामध्ये काय करायचं, 3 इक्वल करून घ्यायचं. 3 इक्वल कसे करसाल तुम्ही? हे बघा, इथं 8,000 आहे, इथं 12,000 आहे. सपोज तुमच्याकडे किती मार्जिन आहे, सपोज 3 स्टॉक मध्ये तुम्हाला पोझिशन घ्यायची. BTST मध्ये तुम्हाला एक हे सांगतो, म्हणजे मनी मॅनेजमेंट कसं करायचं. सपोज तुमच्याकडं 30,000 रुपये, बरोबर? मग 30,000 मध्ये काय करायचं, सपोज आज जर तुम्ही BTST करताय 30,000 मध्ये, तर उद्या पण तुम्हाला BTST चे पैसे तुम्हाला काय लगेच भेटत नाही दुसऱ्या दिवशी सगळे, बरोबर? हॅलो, हा, BTST जर आज करत असाल तुम्ही, उद्या जर स्टॉक विकले तर तुम्हाला उद्याच्या उद्या पैसे भेटत नाही. मग उद्या तुम्ही BTST ट्रेड कसा घेणार? मग 30,000चं काय करायचं, 3 पार्ट करायचे. त्याच्यात काय करायचं, 10,000च्या आज BTST करायचे, उद्या 10,000चं करायचं. म्हणजे काय होईल, आजच्या 10,000 जे घेतलेत, उद्या तुम्ही विकले तर त्याचे परवा पैसे तुम्हाला जमा होतील. ओके, मग 3 दिवसात तुमचे कंटिन्यू चालू राहील रोटेशन मध्ये. किंवा मग तुम्ही म्हणजे 2 मध्ये डिवाइड करू शकता, 2 म्हणजे 15,000 असे डिवाइड करू शकता. मग त्याच्यानुसार सपोज माझ्याकडे 1,00,000 रुपये, तर मी BTST करताना कसं करेल, मी 30,000चे लॉट पाडेल 3. मग काय करेल, के फिनटेक मध्ये 100 किती 21 जवळपास 7-7-49 7-21 7-28. ओके, म्हणजे माझे 40 स्टॉक येऊ शकतात, बरोबर?
28,000. त्याच्यानंतर इथे सिगाची प्राइस किती आहे 87 आहे. इथे पण माझे जवळपास मी 150 स्टॉक टाकू शकतो. 150 तरी कमी होतात. 500 738 400 एक 300 स्टॉक पकडून झालोय. ओके अपडेट. आणि हा एक चौथा. मॅक्झिमम तुम्ही एक 5 ते 6 स्टॉक मध्ये पोझिशन बनवली तर बेटर राहतं. जेवढे जास्त स्टॉक मध्ये बनवसाल तेवढे पोझिशन बेटर राहतं. आता 124 आहे, तरी मी कमीत कमी 250 स्टॉक याची घेऊ शकतो. 31,000 रुपये अपडेट झाली. आता मार्जिन किती लागतंय 85,000 ऑलमोस्ट. आता सपोज याच्यातला एखादा स्टॉक उद्या जर 2% क्रॅश जर झाला 2% सपोज, तर काय होईल, बाकीचे जे दोन स्टॉक आहेत त्याच्यात 2% राईज जर झाला, उद्या जर याच्यातला एखादा स्टॉक जर 2% खाली आला आणि बाकीचे दोन्ही स्टॉक 2% जर वरती गेले, तर अल्टिमेटली आपल्याला 2% चा प्रॉफिट आहे. ओके. बीटीएसटीचं हे बीटीएसटी मध्ये मनी मॅनेजमेंट आणि स्टॉक सिलेक्शन एवढंच तुम्हाला काम येतं. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं डिसेंट प्रॉफिट आहे, ऑलरेडी आपण स्टॉक सिलेक्शन करताना स्टॉक असे सिलेक्ट करतो की ज्याच्यामध्ये मोमेंटम आहे, व्हॉल्यूम पण आहे, मोमेंटम आहे, जे की आपण फिल्टर मध्ये सगळे लावले आहेत स्कॅनर मध्ये. ते फिल्टर करूनच आपल्याला स्टॉक भेटतात. फक्त पोझिशन बनवताना 3च्या अगोदर बनवायची, म्हणजे स्कॅन करायचं 3च्या अगोदर 2:30 ते 3च्या दरम्यान. आणि तुमची पोझिशन 3 सव्वा 3 ला बनली पाहिजे, 3:15 3:30च्या दरम्यान आधीच बनली पाहिजे. नाहीतर तुम्ही एंड 3:28 3:29 ला गेले तर ऑर्डर एक्झिक्युशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. एखादी ऑर्डर एक्झिक्यूट होईल. आणि कधी पण सगळं मार्केट ऑर्डर ठेवायची, कारण काय होतं मार्केट ऑर्डर नाही ठेवली, एकच ऑर्डर एक्झिक्यूट होती, दुसरी होत नाही कधी कधी लिमिट ठेवलं तर. आणि डायरेक्ट इथे एक्झिक्यूट ऑल ऑर्डर्सवर क्लिक केलं तर तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके. प्रशांत काही क्वेश्चन याच्यावर? फिल्टर तो पाठवलेला आहे का आधी? स्कॅनर ग्रुप मध्ये पाठवलेलं आहे. दिसत नाही राव. काय झालं? रेकॉर्डिंग करा घ्यायचं. रेकॉर्डिंग चालू आहे व्हिडिओ साहेब. दिसत नाही म्हणलं. विकास साहेब सगळं चालू व्हिडिओ आहे. दिसत नाही ना. काय दिसत नाही? स्क्रीन दिसत नाही तुम्हाला? स्क्रीन दिसत नाही हो मला. आता आता कोणती स्क्रीन चालू नाही साहेब? हॅलो विकास साहेब, यांना मे बी आवाज येत नाहीये. तुम्हाला बाकीच्यांना स्क्रीन दिसते का? स्क्रीनशॉट पाठवलाय ग्रुपला स्क्रीनशॉट पाठवलाय. एकच मिनिट, कुठे आहे ग्रुपला स्क्रीनशॉट? नाही येत. आलाय का तुमच्या कोणाला ग्रुपला स्क्रीनशॉट? नाही. विकास सर तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मे बी. अनुप सर हॅलो. काही प्रॉब्लेम आहे का? काय माहिती नेटचा प्रॉब्लेम इश्यू असेल. कुणाल सर दिसतंय ना आता? आता दिसायला लागला. ओके ठीक आहे. ते तुमचा मे बी प्रॉब्लेम असेल काही. तर मी काय सांगितलं माहिती का, आपला स्कॅनर आहे ना, हा ऑलरेडी स्कॅनर यांच्यासाठी मी नवीन आहे. एकच मिनिट आताशी आला तुमचं. एकच मिनिट आताशी आलं तुमचं. अनुप सर काय प्रॉब्लेम आहे का? एकच मिनिट टाका ग्रुपला टाका. येतोय काय प्रॉब्लेम? येतोय का? अनुप सर मध्ये टायपिंग. ओके करा टाईप करा. दिसतंय ना? दिसत होती आय थिंक त्यांचं नेटवर्क. ओके ओके हे ओके ना? आता दिसतंय? ओके ओके चला. प्रशांत सरांसाठी ना लिंक परत मी पाठवून देतोय बीटीएसटी साठी. ओके
ओके मॉडिफाय, याच्यात तुम्ही मॉडिफाय करू शकता. ओके ठीक आहे. ओके हा करून घ्या तुम्ही, कॉपी करून घ्या. ओके तुमच्याकडे सेव्ह करून घ्या. लॅपटॉप वरती करायला लागेल का रे? नाही मोबाईलवर होऊन जातं, होऊन जातं ठीक आहे. मोबाईलवरती. ओके हो. विकास सर तुम्हाला सांगतो, रिपीट करतो. ओके हा, हा, बीटीएसटी हा. साठी काय करायचं असं तुम्हाला सांगतो. ओके आपला सेम स्कॅनर आहे. आपण कोणता स्कॅनर यूज करतो? स्विंग ट्रेडिंगचा स्कॅनर यूज करतो, बरोबर? हॅलो, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके स्विंग ट्रेडिंगचा स्कॅनर आपला ग्रुपमध्ये ऑलरेडी आहे. तर आपण काय करतो, ऑलरेडी बीटीएसटी साठी आपण घेण्यासाठी बीटीएसटी करण्यासाठी स्टॉक सिलेक्शन करतो. स्टॉक सिलेक्शन फक्त आपण जे संध्याकाळी करतो ना रात्री, जे स्विंग ट्रेडिंग साठी, तेच फक्त स्टॉक आहे ना सिलेक्ट कधी करायचे, तर आदल्या दिवशी 2:30 ते 3च्या दरम्यान ना स्कॅनर यूज करायचा आपला. रन स्कॅनर क्लिक करायचं. जे जे स्टॉक येतील त्या स्टॉक मध्ये काय करायचं, जे जे स्टॉक येतील ना त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त टेक्निकल अनालिसिस आपल्या चार्ट नुसार बघून घ्यायचं. एक 5 मिनिटं तुम्हाला मॅक्स, म्हणजे जास्त झाले 5 ते 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचे मॅक्सिमम अनालिसिस होऊन जाईल. आणि एवढं शॉर्ट टाइम मध्ये अनालिसिस सगळं होत नाही. त्यामुळे काय करायचं, बास्केट ट्रेडिंग करायची. बास्केट कशी बनवायची, तर रिपीट करतो मी. धन मध्ये जायचं, ऑर्डर सेक्शन मध्ये जायचं. इथं होम सेक्शन असो, मोबाईलवरती पण ऑर्डर सेक्शन आहे. ऑर्डर सेक्शन मध्ये गेल्यानंतर इथे क्रिएट न्यू बास्केट वरती क्लिक करायचं. बास्केटला नाव द्यायचं काहीतरी. सपोज मी विकास सर देतो. ओके विकास सर बीटीएसटी. ओके एक मिनिट, रिटर्न टू सर्च नाही करायचं आपल्याला. ठीक आहे, एक XYZ बास्केट मी बनवली. इथे रिनेम केली बास्केट आणि आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा सपोज. ओके इथे मी XYZ कोणता पण स्टॉक टाकू शकतो. जे की आपल्याला याच्यामध्ये आले ना, स्कॅनर मध्ये आले तेच टाकायचे असतात. आपल्याला ऑलरेडी स्कॅनर त्यासाठीच आहे. सपोज मी 2-3 स्टॉक, एक रिलायन्स झाला सपोज. ओके रिलायन्स इंडस्ट्रीज, मग याची मी किती समजा एक क्वांटिटी घेतली इन्व्हेस्टिंग साठी, ऍड केली. त्याच्यानंतर दुसरा XYZ तुम्ही स्टॉक सांगा, सिप्ला सपोज. ओके इन्व्हेस्टिंग साठी याची एक क्वांटिटी. त्याच्यानंतर दुसरा अजून 1-2-3 सांगा. हॅलो सांगा पटपट स्टॉक सांगा. टाटा पॉवर. हा घ्या टाटा पॉवर. बोलले पाहिजे हो, बोलले नाही तर कसं होणार. ओके हा सपोज आपण XYZ हे 4 स्टॉक ऍड केले, बरोबर? तर आपल्याला किती मार्जिन लागतोय, 5000 रुपये मार्जिन लागतोय. सपोज याच्यातले एखादा स्टॉक उद्या जर 10% अप ओपन झाला आणि बाकीचे स्टॉक 1-2% जर मायनस ओपन झाले, तर अल्टिमेटली आपल्याला ओव्हरऑल प्रॉफिटच होणार आहे. ओके आपण काय केले, ज्या स्टॉक मध्ये व्हॅल्यूम आहे, ऑलरेडी आपला स्कॅनर तो दाखवतो ज्या स्टॉक मध्ये व्हॅल्यूम आहे. ओके आणि आपल्या सेटअप मध्ये बसतात असे स्टॉक आपला स्कॅनर आपल्याला स्कॅन करून देतो. त्याची फक्त एक बास्केट बनवायची आणि आदल्या दिवशी ती एक्झिक्यूट करायची बास्केट. आता ही बास्केट बनवल्यानंतर काय करायचं, सरळ इथे एक्झिक्यूट ऑल ऑर्डर्स, मार्केट प्राइस ठेवायची इथे मार्केट सगळी, आणि एक्झिक्यूट ऑल ऑर्डर्स वरती क्लिक करायचं डायरेक्ट. नंतर विचारण आर यू शुअर, ओके करून द्यायचं. तुमची बास्केट ऑटोमॅटिक एक्झिक्यूट होऊन जाईल. ओके याच्यावरती काही डाऊट आहेत का आता? विकास सर. सर बोला. ठीक आहे. याच्यामध्ये कसं आहे, डेली तुम्हाला 2% जरी भेटले, 1.5 ते 2% जरी भेटले तरी प्रॉफिट सफिशियंट होऊन जातो. सर म्हणजे हे कसं काय करायचं, डायव्हर्सिफाय कसं काय करायचं, ते 5 स्टॉक आहेत समजा. हा मनी मॅनेजमेंट याच्या आधीच सांगितलं मी. सपोज तुमच्याकडे कसं आहे, बीटीएसटी नुसते बीटीएसटी जर करणार असेल, सपोज तुमच्याकडे आहे 1 लाख रुपये. 1 लाख रुपयाचे काय करायचे, तीन पार्ट मध्ये डिवाइड करायचे. 3 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर 30-30-30 म्हणजे 35 होतील जवळपास, किंवा 33 होतील. तर 33,000 आहे सपोज. त्याच्या पण आहे ना, आता एक दिवसात आपल्याला समजा 5 स्टॉक भेटले,
मग ते 33,000 ना समान प्रमाणात किंवा मग थोडं वर खाली करून आहे ना 5 स्टॉक मध्ये पोझिशन ऍड करायचे. आता पोझिशन ऍड करताना कसं आहे, सपोज आता इथं सपोज माझ्याकडे आहे 20,000 रुपये. मग मी काय करेल, आता सपोज एक स्टॉक ऍड केलाय म्हणजे मला कोणते स्टॉक जास्त ऍड करण्याची गरज आहे. हे बघा 20,000 रुपये सपोज आहे माझ्याकडं, किंवा 20 XYZ तुम्ही 1 लाख रुपये अमाऊंट पकडा. म्हणजे मला काय करायचं, 4 स्टॉक मध्ये 25,000 असे डिवाइड करायचे. मग आता हे 378 ला म्हणजे 378 एक स्टॉक आहे, म्हणजे मी 25,000 किती घेऊ शकतो, जवळपास 80 स्टॉक घेऊ शकतो. बरोबर, 80 पण नाही 70 येतील. ओके, आले 26,000 सपोज. त्याच्यानंतर इंडस टॉवरची किती 241 प्राइस आहे, म्हणजे जवळपास मी 100 ते 150 स्टॉक घेऊ शकतो. 150 पण नाही, सपोज 120. ओके, 28,000 अपडेट केले. आता माझ्याकडे मार्जिन किती लागला, 59,000 लागला. त्याच्यानंतर सिप्ला मध्ये किती, मी सपोज एक 90 स्टॉक घेतले. 90 पण एवढे नाही घेऊ शकत, एक 10 ते 20 घेतले. सपोज 20 पण 28,000, हा ठीक आहे, 20 स्टॉक घेतले, अपडेट केला. ओके, आणि याच्यामध्ये सपोज किती जास्त मार्जिन झालं ना, ठीक आहे. म्हणजे ह्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. एक 10 घेतले सपोज. ओके, आता किती लागला, 87,000 1,14,000. तुम्ही एक कॅल्क्युलेशन करून तुम्ही डिवाइड करू शकता 4 स्टॉक मध्ये समान प्रमाणात. त्याच्यानंतर एखादे 2 स्टॉक जर तुमचे 5-5, 10-10% जरी 4-5, 3-4 असे पर्सेंट जरी वरती ओपन झाले तरी तुम्हाला प्रॉफिटच देणार आहेत ते. आणि दुसऱ्या दिवशी एक्झिट करताना सगळे सोबत एक्झिट करायचे. ओके, तिथे एक्झिट ऑल ऑर्डर येतं, त्याच्यावरती क्लिक करून सगळे एक्झिट करायचे. याच्यामध्ये काय डाऊट? हॅलो, डाऊट असेल तर आता विचारा, नाही तर मग आपण एक याचा ऑप्शन ट्रेडिंगचा सेटअप सांगतो मी. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कसं ऑप्शन घ्यायचं, BTST जर समजलं असेल तर आणि सांगा. म्हणजे बीटीएसटी आज घेऊन उद्या सकाळी हे करून टाकायचं ना. हो, ठीक आहे, ओके. त्याला लिमिट वगैरे लावायचं का? काय झालं, बोला अरे ना. म्हणजे त्याला टार्गेट असतं काहीतरी. GTT वगैरे ते अजिबात नाही लावायचं, त्याची काही गरज नाही. हे बघ कसं आहे माहिती का, तुम्ही टार्गेट पण लावू शकता. संध्याकाळी तुम्ही सपोज एखादा स्टॉक जर स्विंग ट्रेडिंग साठी ठेवायचा आहे, आपल्या सेटअप मध्ये कसं ऑलरेडी स्विंग ट्रेडिंग साठी पण बनतो. आणि फक्त जर BTST साठी घ्यायचा ना, त्याचा स्कॅनर मी बनवल थोड्या दिवसांनी, पण त्याच्यावर थोडं म्हणजे हे बॅक टेस्ट पण करावं लागेल नुसत्या BTST साठी. आता याच्यामध्ये तुम्ही जी लिंक पाठवली त्याच्यामध्ये वॉल्यूम वगैरे आपण कमी जास्त करू शकतो का? हा, एक मिनिट, तुला सगळं दाखवतो, एकच मिनिट बरं का. ऍडमिट केलं यांना. ओके, ठीक आहे. आता याच्या स्कॅनर मध्ये स्कॅनर कसा बनतो हे सांगतो मी. ओके, ऑलरेडी याच्या आधी सांगितलंय, पण आपल्या लोकांचे रिव्हिजन पण होऊन जाईल. बरोबर ना विकास सर? विकास सर बोला. हॅलो, हे बघा ह्याच्यामध्ये काय काय केलं आपण, EMA क्रॉसओव्हर वगैरे हे टाकले. EMA काय प्राइस शो करतो, बरोबर. त्याच्यानंतर MACD लाईन हे करते, MACD स्ट्रेंथ वगैरे सिग्नल शो करतो, RSI स्ट्रेंथ, हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. याच्यामध्ये ना बघा तुम्ही काय काय मॉडिफाय करू शकता, RSI मॉडिफाय करू शकता, सगळं मॉडिफाय करू शकता. याच्यामध्ये काहीच नाही मॉडिफाय करण्यासारखं. याच्यावरती डबल क्लिक केलं, तुम्हाला पाहिजे ती व्हॅल्यू लावू शकता, तुमचा स्वतःचा स्कॅनर बनवू शकता. मार्केट कॅप आम्ही 2,000 का ठेवलेली आहे, आमच्या लोकांना म्हणजे आधी लोकांना माहिती आहे की 2,000 म्हणजे एक डिसेंट अमाऊंट आहे, की 2,000 करोडच्या कंपनीमध्ये एक पंपिंग डम्पिंग नाही होत जास्त. ओके, होऊ शकतं, पण मग एक डिसेंट म्हणजे एक आपला विश्वास असतो की जास्त मार्केट कॅप जर असेल तर पंपिंग डम्पिंग करायचं असतं, थोडं अवघड जातं. पंपिंग डम्पिंग म्हणजे काय, जे स्टॉक वर खाली जास्त व्होलेटाईल असतात त्याच्यामध्ये होऊन जाते. ओके, जे की तुम्हाला आता एक स्टॉक मध्ये दाखवतो, कोणता आपला आंध्रा पेपर घेतला होता मी एक मिनिट दाखवतो. आंध्रा पेपर 4 दाखवतो, एक मिनिट. आंध्रा पेपर, ओके, याच्यामध्ये किती व्होलेटाईल आहे बघ स्टॉक. आंध्रा पेपर, अरे यार,
ओके, आता याच्यात 1 डेची टाइम फ्रेम लावली, मला सगळे क्लोज करावं लागतील. हे बघा आता स्टॉक किती वॉलेटाईल आहे, किती 627 पासून 1 डे मध्येच 583. त्याच्यानंतर हे बघा 580 वरनं एका दिवसामध्ये 530, 50 रुपयाची मोमेंटम. आणि हा दिवस बघा किती रुपयाची मोमेंटम आहे इथं जर कॅल्क्युलेट केली तर. हे बघ मोमेंटम बघ, हा या स्टॉक मध्ये माझी एंट्री होती, नंतर बघितलं जास्त वॉलेटाईल आहे. हे बघ किती पर्सेंटची मूव आहे, 23%ची. ज्याने जर इथं सेल करून गेला असेल, या कंडिशनला सेल करून गेला असेल, या कंडिशनला कितीला 528 ला, दुसऱ्या दिवशी तो पॅनिक मध्ये गेला असेल, इथे 615 जर ओपन झाल्यानंतर परत तो लो ला गेलाय, पण मग तो पॅनिक किती झाला असेल शॉर्ट टर्म वाला, आहे की नाही. मग हे स्टॉक आहे ना, हे जास्त म्हणजे जास्त करोडची जर हे असेल ना मार्केट कॅप, तर याच्यामध्ये हे जरा थोडं अवघड असतं होणं. याच्या आधी पण बघ वॉलेटाईल किती स्टॉक वॉलेटाईल आहे बघा, हा वॉलेटाईल किती आहे, किती पर्सेंट आहे, 13% मूव झाली. आणि क्लोजिंग किती झाले त्या दिवशी, 7% ला. मग असे स्टॉक घेऊन फायदा नाही ना अजिबात काही. ओके, मेसेज आला, ठीक. ओके, आपण कुठं होतो आता ह्याच्या आधी, ठीक. हा, हे झालं. परत त्याच्यानंतर प्रशांत, इयरली डेट टू इक्विटी रेशो का टाकलाय, त्या कंपनीवर जास्त कर्ज नसलं पाहिजे, तो कर्जाचा रेशो आहे. एक म्हणजे जेवढं कर्ज आहे तेवढे कमवते नाही का. ओके, तसं 0.5 टाकलंय. त्याच्यानंतर एडीएक्स काय करतो, ट्रेंडची स्ट्रेंथ शो करतो. जो XYZ तुम्हाला बोलला ना की मागे कॉल करून की ट्रेंड अप ट्रेंड डाऊन ट्रेंड वगैरे, त्या ट्रेंडची तो स्ट्रेंथ शो करतो. त्या ट्रेंड याची व्हॅल्यू आहे ना 20 ते 50 पाहिजे आपल्या सेटअप नुसार. ओके, त्याच्यानंतर व्हॅल्यूम मध्ये तुम्ही इथे व्हॅल्यू करू शकता, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता. त्या स्टॉक मध्ये तेवढा व्हॅल्यूम जर आला असेल तर तुमच्या याच्यामध्ये येईल सेटअप मध्ये. ओके, तुम्ही 1 लाख पण टाकू शकता. आम्ही 3 लाख टाकला, 1 लाख टाकला तर स्टॉक जास्त येतील मे बी. ओके, टाकला 1 लाख, 1 लाख बरोबर ना, 1 लाख. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर डेली क्लोज 100च्या वरची स्टॉक पाहिजे तुम्हाला, हे टाकू शकता, नाही टाकू शकत तुमच्या याच्यावर ते किती पंपिंग वरती खालती स्टॉक वॉलेटाईल असेल. अर्निंग पर शेअर हे काही गरज नाही, 1 रुपयाच्या वरतीच पाहिजे शक्यतो अर्निंग. ओके, ROE पण गरज नाही, आणि EDX ची पण 50च्या खाली हे काही गरज नाही. ओके, असं जर स्कॅन केला, पहिले 3 स्टॉक येत होते, आता बघ स्टॉक किती झाले, 4 आले. पहिले किती 3च येत होते. याच्यामध्ये व्हॅल्यूम किती, 3 लाख टाकला होता, इथं 2,51,000. तुम्ही जर 1 लाख केलं तर अजून कमी आहे. हा, 1 लाख केले इथं, जर इथे 50,000 जर टाकला सपोज, ओके, तर तुम्हाला अजून स्टॉक येतील. ते तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. आले 5 स्टॉक, पण व्हॅल्यूम कम फर्स्ट देन प्राइस मूव, म्हणजे हा सिंपल लॉजिक आहे. पहिल्यांदा व्हॅल्यूम येतो, नंतर प्राइस मूव होते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये ट्रेडिंग वाढलं तरच प्राइस वाढते, बरोबर ना. हा रोल फॉलो होतो. हा सगळा सेटअप याच्यानुसार बनवलाय, हा सगळा स्कॅनर. आता याच्यात स्कॅन करून याच्यामध्ये घेऊ शकतो. हा जर स्कॅन आहे ना, असं जर स्कॅन केला ना, हा काय करायचं, आता मी तुम्हाला पाठवलंय ना, हा काय करणार, तुम्ही काय करायचं, हे बघा व्हॉट्सअपला गेले, तुम्हाला इथे भेटलाय, हा डायरेक्ट सेव्ह करून घ्यायचा. तुमच्या याच्यावर अकाउंट ओपन करा, हा डायरेक्ट सेव्ह ॲज करून घ्यायचा. इथे एक ऑप्शन आहे खाली, इथे सेव्ह स्कॅन म्हटलं, इथे टाकायचं तुमचं काय नाव वगैरे टाकायचं, नाव टाकायचं, प्रायव्हेट करा, सबमिट करून टाकायचं. तो तुम्हाला कायम तुमच्या यूजमध्ये येईल. इथं अकाउंट काढा, एक फुकट अकाउंट यायचं, काही जास्त हे नाही. तुम्हाला क्रिएट स्कॅन केवढं वापरायचं तेवढं वापरा, कुठलं पण भेटतं स्कॅनर तुम्हाला जर कोणाचे वापरायचे असेल तर, नाही तुम्ही स्वतः बनवा तुमच्यासाठी, तुमच्या सेटअप नुसार. ओके, सर तुम्ही आता सांगितलं ना. कुठे गेले तुम्ही, आवाज येईना तुमचा. हॅलो, हा बोला ना, जोरात बोला थोडे. येतं. हो, जोरात बोला थोडे. एकच मिनिट. दाखवलं ना आधी पण. हो,
ते जे दाखवलं ना तुम्ही झोम मध्ये बघा तुम्ही ऑर्डर एक्झिक्युटिव्ह जी मारली हो ती एका वेळेला होती का ऑर्डर एक्झिक्युट? हो, वन टाइम. फक्त तुम्ही लिमिट ऑर्डर नाही टाकायची, तिथं मार्केट ऑर्डर टाकली तर वन टाइम एक्झिक्यूट होते. आता मार्केट मध्ये जो आता रेट चालू हो. असेल ते एक्झिक्युट होणार ना. त्याच रेटला. हो खाली गेली. सर त्याला एसएल लावायचं नाही काय? स्टॉप लॉस लावायची काय गरज आहे? तुम्ही बीटीएसटी साठी स्टॉप लॉस लावता का? नाही लावू शकत ना. ते मी कधी नाही केलेलं नाही. बीटीएसटी मध्ये स्टॉप लॉस नाही लावता येत. मे बी कोणता ब्रोकर जर देत असेल तर मला माहित नाहीये. Okay. तानाजी सर तुम्ही नवनाथ सरांचे कोण रिलेटिव्ह आहेत का? होय 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 होय. ओके, मे बी आजच नवीन आले ना. ओके ठीक आहे, वेलकम. नवनाथ सर तुमच्या ओळखीचे आहेत काय? नवनाथ सर कसं आहे, लास्ट टाइम त्यांची आमची ओळख फक्त त्या ग्रुपवरनं झाली होती. त्यांनी मला कॉल केला होता, त्यानंतर आमचं बोलणं झालं आणि त्यांनी तुम्हाला ऍड केलं ना मे बी. हा मी तेच म्हणतो, कारण आज मी ऍड झाल्यानंतर बघितलं की नाही तर त्यात नवनाथ भेटले मला. आजच मी पहिलेच हे करायला लागलोय, अटेंड करायला लागलो. ओके हां. तर याच्या आधी आहे ना आपण युट्यूबला जे 2-3 सेशन घेतले ना त्याच्यापैकी 1-2 सेशनचं अपलोड केलेत. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, मे बी मोठा व्हिडिओ आहे, कारण की आपण कसं एकदम डिस्कशन फ्रेंडली डिस्कशन करतो, त्यामुळे ते व्हिडिओ मोठे आहेत आणि मी हाय तसे अपलोड केलेत. त्यामुळे व्हिडिओ आहे युट्यूबला आहे व्हिडिओ त्याचा. हां सर हॅलो, हां बोला ना. हा व्हिडिओ आहे त्याचा युट्यूबला. नाही नाही, हा दोन्ही व्हिडिओ आहे ना, याच्या आधी जे डिस्कशन झाले ना आमचं, कुणाल सरांना माहित असेल, मे बी अनुप सरांना माहित असेल, सगळे दोन्ही युट्यूबला व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये स्कॅनर वगैरे आपण जे टाकलेत ना ते स्कॅनरच्या लिंक पण आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये सगळं हो, स्कॅनरची ग्रुपला पण आता टाकलेली आहे आणि स्कॅनरची लिंक आहे. तुम्हाला मॉडीफाय करायचं स्कॅनरची. नाही नाही, युट्यूबची लिंक म्हणजे कसं झालंय, युट्यूब हा हा ओके ओके. युट्यूबची लिंक आहे ना ग्रुपवरती पोस्ट केली जाईल. ग्रुपला पाठवा. हो दोन्ही आहेत, एकच मिनिट टाकून देतो मी लगेच. तर युट्यूबला जे व्हिडिओ टाकलेत ना तुम्ही 2, हो हा बोला ना. त्याच्यामध्ये तुम्ही स्कॅनर ऍड केलेत का? श्रीकांत बोलतोय मी, हा संभाजीनगर वरून. हो, त्याच्यामध्ये ना खाली बॉटमला जर गेले ना तुम्ही खाली, तर स्कॅनर कमेंट ओके मध्ये कोणी विचारलं ना स्कॅनर पाहिजे, त्यांना स्कॅनर आपण देऊन टाकलेत. आपल्याला काय बघा, काय त्याच्यातनं काय पैसे कमवायचे नाही तुम्हाला. स्कॅनर काय तुम्ही स्कॅन केलं, मी काय स्कॅन केलं तेच आहे. फक्त तुम्ही स्वतःहून लर्निंग करा, तुम्ही स्वतःहून, म्हणजे तुमची लर्निंग होऊन जाईल. ओके, तुमची लर्निंग होऊन जाईल, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली मी आता जस्ट आता जॉईन झालो. तुमचं सेशन झालं तर मिस झालं मला, पण थोडं बाहेर होतो मी. काही हरकत नाही सर. नाही काय हरकत नाहीये. हा पण याचं पण रेकॉर्डिंग चालू आहे. फक्त व्हिडिओ काय होतं माहिती का, मोठे व्हिडिओ बनतात, त्यामुळे कसं आहे कुणाला पाहिजे नाही पाहिजे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही तसा. एकच मिनिट मी शेअर करून टाकतो. हा हा ओके चालेल. हा हे आता जे सेशन झालंय ना आजचं, जर टाकलं आपल्या ग्रुपला तर बरं होईल. हा मी लिंक हे बघा इथे अपलोड करून देतो. ऍज इट इज सेशन अपलोड करून देईल मी. हे बघा आहे का, पाठवली. ओके ओके आता ओके याच्यामध्ये चालेल. ओके, फ्री असेल तर थांबू शकता, नसेल तर तुम्हाला जायचं जाऊ शकता, काय नाही. ओके नाही जस्ट बाहेरून आलो ना, मोबाईल चार्जिंगला लावला होता, नंतर तुमचा मेसेज बघितला मी लगेच जॉईन झालो मग. ओके ओके. ओके याच्यामध्ये कसं आहे आता, बीटीएसटी साठी मी तर सांगितलं आता ऑलरेडी. आता तुम्हाला आहे ना मी डेली मध्ये, इंट्राडे मध्ये, परत आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ना स्कॅल्पिंग वगैरे करून थोडक्यात पैसे कसे कमवायचे, थोडक्यात एकदम, म्हणजे इंट्राडे मध्ये त्याचा सेटअप सांगतो. डबल बोलिंजर बँड मध्ये पोझिशनली पण घेऊ शकता तुम्ही, इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, एका सेटअप वरती सगळं करू शकता. ओके